नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. लाईक शोना आणि तुम्ही बघताय काय चाललंय. बघा ना किती पसारा झाला. तर बिझनेस म्हटलं पसारा असणारच की. ठीक आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल, Instagramवर आपले 50K फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यासाठी म्हटलं थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. म्हणून मग म्हटलं जरा आवरून घेऊया आपला एखादा कोपरा, जिथे सेलिब्रेशन तरी करता येईल आपल्याला. नाहीतर घरात तर सगळा पसाराच हो. तसे 50K फॉलोअर्स कंप्लीट होऊन बरेच दिवस झालेत. सेलिब्रेशन करायचं राहूनच गेलंय. म्हटलं 1 तारखेला करावं, नवीन वर्षाची नवीन सुरुवात म्हणून म्हटलं आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला 50Kचं सेलिब्रेशन करावं. सगळ्यांना सांगावं की माझे 50K फॉलोअर्स कंप्लीट झालेत. अजून पटापटा करा, 1,00,000 कंप्लीट करा. तर काय करू, ते राहूनच गेलं. 1 तारखेला पण आपण गेलो फिरायला. तर फायनली हे आपण जरा असं सेट करून घेतलंय. तर हा असा आहे आपला फायनल लुक. जर आपला टेबल तर रेडी झालेला आहे. लाईट शो ना आपलं ब्रँडिंग. आता पसारा तर होणार, जो बिझनेस आहे खाली बघू नका, फक्त समोर बघा. आणि चला ह्याच्यात लाईट कुठं गेली, लाईट लावून बघूया मस्तपैकी. चला आता जेवढं जमतंय तेवढं तर करते हो. काही वेळ मिळत नाही, पण जेवढं जमतंय तेवढं करते. आणि हे बघा आपले प्रोडक्ट्स आहेत, काही ट्रॉफीज आहेत. हे प्रोडक्ट आहेत आपले. आपले मग प्रिंटिंग करून मिळतील, बॉटल प्रिंटिंग करून मिळतील. लवकर ऑर्डर द्या. आणि फायनली हा सगळा पसारा आवरला. मी पण जरा स्वतःला आवरलं. आणि म्हटलं मिशोच्या आपल्याला 4-5 ऑर्डर आले होते, जर बघावं काय काय आहे त्याच्यामध्ये आणि कसं करायचं आता पॅकिंग. तर ते करायचं होतं बघा. हे असं काहीतरी लेबलिंग येतं त्याच्यामध्ये. तर हे असे ह्या बाजूला एक लेबल येतात. हे लेबल डाउनलोड करून घ्यायचे आणि याच्या प्रिंटआउट काढायचे असतात. तर हे लेबल आता प्रोसेसिंग होतंय, डाउनलोड होतंय. तर हे प्रत्येक ऑर्डरचे हे असे कन्फर्म झाल्यानंतर आधी त्या ऑर्डर एक्सेप्ट कराव्या लागतात आणि ऑर्डर एक्सेप्ट केल्यानंतर इथे हे असे लेबल जनरेट होतात. लेबल म्हणजे ते ते बिल हो त्यांचं. मग ते बिल असं काढून घ्यायचं प्रिंटनी. तर हे आता मी डाउनलोडिंगला टाकलेत. पहिलं तर 3च ऑर्डर दिसल्या. नंतर 3 ऑर्डरच्या लेबल डाउनलोड करता करता अजून 2 ऑर्डर आल्या. तर फायनली हे असं काम करत होते. खूप खुश आहे. मस्त 5 ऑर्डर आले. लय भारी वाटतंय एकदम. तर हे बघा, हे असे लेबलिंग येतात. इथे तुम्हाला लेबल डाउनलोड करायचे असतात. ते अशा ऑर्डर्स दिसतात. तर आपण रेक्झिन विकतो, रांगोळी मॅट बनवतो, तर त्याचे रेक्झिन आता टाकलेत. एक 8 दिवस झाले होते आपण मिशोवर नवीन अकाउंट ओपन केलंय. फायनली माझा प्रिंटर चालू झालेला आहे. आणि आता हे लेबलिंगचं मी मस्त सेट करून आता मी प्रिंटआउट काढायला घेत आहे. तर चला प्रिंटची कमांड देऊया आणि पटकन झपाझपा 3-4 बिलं काढूया. तर आता 3चं ते लेबल डाउनलोड झाले, म्हणून म्हटलं पहिलं 3 बिलाचं आपण प्रिंटिंग जे आहे ते काढून घेऊया. आणि हे प्रिंटिंग सेट केलं. आणि आता आपला पेपर बिल यायला रेडी. चला छापायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे हे प्रिंट होतं. लय आवाज येतो याच्यात, दिसत नाही पण लय आवाज येतो. तर हे आता प्रिंटिंगचं काम चालू आहे. पहिली शॉर्टकटमध्ये जरा पेपर वाचवायच्या नादात मी एकाच पेपरवर सगळे प्रिंट काढायचा प्रयत्न केला. पण हे प्रिंट जरा लय बारीक आलं, ॲड्रेसच दिसेना. तर ते म्हटलं चला थांबा, आपण जरा प्रिंटर सेट करू थोडासा. आणि मग परत एकदा दुसऱ्यांदा मोठे प्रिंट काढल्या. आणि त्या बिलाची साईज मोठी केली आणि म्हटलं आता चला मोठे बिलं काढूया, म्हणजे कसं ॲड्रेस वाचणाऱ्याला जरा पटकन ॲड्रेस दिसला पाहिजे ना. त्यामुळं परत आता मोठा पेपर टाकला. जाऊ दे, थोडासा पेपरला खर्च, त्याला काय होतंय. मग टाकला मोठा पेपर. आणि आता बघा इथे प्रिंट यायला सुरुवात झालेली आहे. तर पहिल्या एकाच पेपरवर मी 2 लेबल घेतले. धूळ बघा किती अशी, एवढी धूळ येते की काम. आणि काम पण मला इतकं असतं की कामाच्या नादात मला हे साफसफाई करायला पण वेळ मिळेना झालाय आता. ठीक आहे, चला आता ट्रेंडिंग आहे तोपर्यंत तर काम केलंच पाहिजे. आता एकदा थोडंसं रेस्ट मिळालं की करेन साफसफाई, होत राहील. वाढवा कशासाठी आहे. तर हे अशा प्रकारे बिल काढलं एक, आणि आता एक राहिलंय. 2 काढली बिलं एका पेजवर. आता हे तिसरं बिल जे आहे ते उद्यासाठी आहे, म्हणून म्हटलं चला पहिले हे तिघांचं पॅकिंग करून रेडी करून ठेवूया. बाकीची ती 2 ते 3 एक्स्ट्रा अजून आलेले आहेत ऑर्डर, त्या दुसऱ्या दिवशीच्या आहेत. त्यामुळे म्हटलं पहिल्या ज्या ऑर्डर आहेत तेवढ्या तरी पॅक करून घ्यावा. परत वेळ नाही मिळत, क्लासमुळे पण वेळ नाही मिळत आणि मिशोवाले थांबत नाहीत. त्यामुळे असं ऐकलं की ते जेव्हा येतात तेव्हा ऑर्डर आपली जी आहे ती पॅक करून रेडी पाहिजे. नाहीतर ती रिटर्न जायची, कॅन्सल व्हायचे चान्सेस असतात, असं ऐकलंय, बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलंय. त्यामुळे आता हे 3 तर बिल आपली रेडी झाले. तर चला याचं आपण आता पॅकिंग करूया आज. तर पॅकिंग बघूया कसं करायचं ह्याच्यामध्ये. तर ही घेतली बिलं आणि आता चला ते जे काय रेक्झिन असं दाखवते तुम्हाला, हे रेक्झिन असतं. तर ह्याला पहिल्या 1-1 मीटरचं रेक्झिन आपण त्यांना विकतोय, त्यामुळे 1-1 मीटरच्या ह्याला कटिंग करून घ्यावे लागतील. तर हे अशा प्रकारे लय स्ट्रगल करत मी पॅकिंग चालू केलेलं आहे. तर आपल्या खानदानात अजून कोणी बिझनेस चालू केलेला नाही. म्हटलं आपण तरी चालू करून बघू काय होतंय. म्हटलं स्टार्ट तर करूया. रोज ते दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करा, रोजची ती धावपळ आणि जा त्या ट्रेननी पळापळा निघते.
सकाळ उठून पळा, संध्याकाळ उठून पळा, पोरं एका बाजूला, नवरा एका बाजूला. तर जाऊ दे म्हणलं करूया पॅकिंग आता, बिझनेसच केला चालून. आता हे बघा, हे अशा प्रकारे 1-1 मीटरचे कटिंग करून घेतले आणि आता ह्याचं पॅकिंग चालू करत बसून राहण्यापेक्षा आपलं काहीतरी केलेलं बरं ना. 2 पैसे पण कमवायला भेटतात. बाकीच्या उठाठेवी तर नसतात. त्यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं, ही मला अशी बोलली आणि ती मला तशी बोलली. आता नवीन वर्षात आपण सोडून दिलंय बघा. आपल्याला मान अपमान पण काय नको कोणाचं आणि काहीच नको. कोणी आपल्याकडं टेन्शनच घ्यायचं नाही आता लय. आपलं काम भलं आणि आपण भलं. सोडून दिलंय बघा, नवीन वर्षात चालू केलाय. कोण काय बोलतंय अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपलं कामात लक्ष द्यायचं आणि पैसा कमवायचा आणि मजेत राहायचं. नाहीतर काय ती दुनिया, आणि कुणासाठी कमवायचंय? आपणच कमवायचं आणि आपणच गमवायचं. मागची रडतील, नाही तर बसतील, करतील. काय करायचं आपल्याला? चला, एक तर आपण एवढं मेहनत करून कमवायचं आणि साठवून कशाला ठेवायचंय? करायची मजा बिनधास्त, टेन्शन घ्यायचं नाही. आणि पॅकिंग बघा आता झाली बघा, 3 मीटरचे तरी माझे झालेत. आता ह्याच्या घड्या घालून घेते अशा पटापटा जरा. आणि तुम्ही बघू शकता बिझनेसमध्ये किती स्ट्रगल असतंय आणि हे सगळ्या घड्या घालतच होते. तेवढ्यात अरे देवा! टेन्शन घेऊ नका, लाईट गेली, बाकी काय नाही. आता कशी काय लाईट गेली काय माहिती, पण लाईट गेलीये. टेन्शन घेऊ नका. थांबा, मी फ्लॅश लाईट लावते. आता लाईट लावते. घड्या घालून झालेल्या आहेत आणि आता लाईटमध्ये पण बऱ्यापैकी दिसतंय. आता ही 3 बिलं राहिली. 3 तर ऑर्डर राहिला, तर उद्या पॅक करूया. बघा, रात्रीचे वाजलेत 2:45. आता मी जाते झोपायला. पुढचा व्लॉग नेक्स्ट नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सांगते. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय.